नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सगळीकडे आपल्या इथे म्हटलं तर महाराष्ट्रात सगळीकडे ज्या हवा चालू आहेत सगळ्या, तर त्या इलेक्शनच्या हवा चालू आहेत. कारण उद्या आहे इलेक्शन, उद्या आहे वोटिंग 20 तारखेला. तर म्हणून सगळीकडे गोंधळ, आवाज या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतायत. तर मी जसं थंबनेलला टाकलं होतं की माझं मत कोणाला, तर माझं मत कोणाला हे मी पर्टिक्युलर कुठल्या पार्टीचं नाव घेऊन तुम्हाला सांगणार नाहीये की माझं मत कुणाला, पण कुणाला मत दिलं पाहिजे, आपल्या मताची काय किंमत आहे ही आपण ओळखलीच पाहिजे. आणि म्हणजे हा हॉट टॉपिक आहे म्हणून मी याच्यावर बोलत नाहीये. तर मला आज असं वाटतंय की मला जो स्वामींनी जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय, म्हणजे हा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म, ज्याच्यावरून मी आज लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकते. तर माझ्यासारख्याच अशा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ताई आहेत की ज्या, म्हणजे तुम्ही या समाजाचाच एक भाग आहात, पण समाजाप्रती आपलं जे कर्तव्य आहे ते आपण कुठेतरी विसरतोय आणि त्याचे जे परिणाम आहेत ना, ते शेवटी आपल्यालाच भोगायला लागतात. तर त्या ताईंना जर माझ्या या व्हिडिओतून थोडंसं जरी त्यांना त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यातून त्यांनी ती क्रिया केली, तर त्याचा खूप फरक आपल्या समाजावरती पडणार आहे. पुढचे जे आपले जे इलेक्शन्स होतील त्याच्यावरती सुद्धा या गोष्टी पडतील. तर पहिली गोष्ट म्हणजे की जर आपण वोटिंग करत नसू तर या देशाचा नागरिक बोलण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. कारण जर तुम्ही, जेव्हा हिटलरशाही होती तेव्हा आपण म्हणत होतो की एक व्यक्ती सगळं काही म्हणजे हँडल करते, एका व्यक्तीच्या आदेशानुसार सगळ्या गोष्टी होतात. पण आता जेव्हा लोकशाही आहे, जेव्हा तुमच्या हातात काही गोष्टी आहेत, तरीही तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. इलेक्शनची जेव्हा सुट्टी येते तेव्हा सरास म्हणजे सुट्टी म्हणून त्याला एन्जॉय केलं जातं, सुट्टी म्हणून बघितलं जातं, पण असा विचार केला जात नाही की हा खूप महत्वाचा दिवस आहे, आपलं कर्तव्य बजावण्याचा हा दिवस आहे. खूप जण खूप जोशामध्ये बरेच वेळा म्हणतात की मी देशासाठी काहीही करू शकतो, मी देशासाठी हे करू शकतो, ते करू शकतो. तर आपण काही देशासाठी बॉर्डरवर जाऊन उभं राहू नाही शकत आहे. पण ही अगदी छोटी गोष्ट आहे आणि खरं सांगायला गेलं तर हे आपलं कर्तव्यच आहे देशाच्या प्रती, की जेव्हा पण काही हे जे इलेक्शन्स होतात तेव्हा आपण वोटिंग हे केलंच पाहिजे. याच्यामध्ये खूप कमी प्रमाण असेल ना तर ते लेडीजचं आहे, मला सांगायचंय. ज्या घरी ज्या लेडीज असतात, ज्या हाऊसवाईफ आहेत, ते या गोष्टीकडे म्हणजे पूर्णतः दुर्लक्ष करतात. अजिबात लक्ष देत नाही. काय करायचंय आपल्याला पॉलिटिक्स, काय करायचंय आपल्याला ते हे. आपल्याला पॉलिटिक्सशी काही घेणं देणं नाहीये, पण आपल्याला आपल्या समाजाशी, आपला जो विभाग आहे, आपलं जे नगर आहे, तुम्ही जिथे राहता, तुम्ही जिथे लहानापासून मोठे झाला आहात, जिथे तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण घालवणार आहे, जिथे तुमची पुढची पिढी जिथे सगळं सर्व्हाइव्ह करणार आहे, तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच ही गोष्ट करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आता आज मी ज्या गोष्टी बोलणार आहे ना, तर त्याच्यामध्ये मी दोन दोन ग्रुप केलेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट तर जी तुमच्या आमच्यासारखे म्हणजे आपण जे नागरिक आहोत त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हे इलेक्शनला उभे राहिलेले आहेत, तर त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर पहिली गोष्ट जी मी आहे ती आपल्या नागरिकांना सांगणार आहे की माझी सगळ्यांना खरंच नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी, ज्यांचं पण रजिस्टर्ड आहे ते तुमच्यापर्यंत चालत येणार नाही. पहिले जसं व्हायचं की दारोदारी लोक यायचे, ते आपल्याला एक चिट द्यायचे, त्याच्यामध्ये आपलं नाव असायचं, तुमचं वोटिंग कुठे आहे हे तुम्हाला सांगितलं जायचं आणि मग तुम्ही तिथे वोटिंगसाठी जायचा. पण आता खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता. तुम्ही जिथे वोटिंग बूथ्स असतात तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव कुठे आलेलं आहे, तुमचं सेंटर कुठे आहे. थोडा वेळ जाईल, थोडीशी गर्दी असेल तर थोडासा वेळ जाईल, पण हे वोट करणं खूप 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 महत्त्वाचं आहे. आपण पॉलिटिशियन्स लोकांसाठी ह्या गोष्टी करत नाही आहोत, पण ह्या गोष्टींनी काय फरक पडणार आहे हे तुम्ही थोडंसं समजून घ्या. इतर वेळी जेव्हा रस्ते बरोबर नसतात, पाण्याची सोय व्यवस्थित नसते किंवा काही आपल्या भोवताली ज्याही काही चुकीच्या गोष्टी घडत असतात, तर आपण सरास फक्त स्टेटमेंट पास करतो की काही इथे सोय नाहीये, इथे काही धडाचं नाहीये.
स्पेशली म्हणजे कल्याण ईस्टच्या बाबतीत मी जिथे राहते, तर बाकी महाराष्ट्राचं किंवा देशाचं विचार मांडण्यापेक्षा मी पहिले विचार करेन की मी जिथे राहते तिथल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आपण तेव्हा सर्रास कमेंट पास करतो की काही इथे धडाचं नाहीये, इथे काहीच सोय नाहीये. पण त्याला हे ऑप्शन आहे का की आपण ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायचं, हे त्याला ऑप्शन आहे का? नाही. तर त्याला ऑप्शन हे आहे की तुमच्या समोर हे ऑप्शन्स आहेत, म्हणजे जे हे लोक इलेक्शनला उभे आहेत, तर ते इलेक्शनला ह्यासाठी उभे आहेत की त्यांना जनतेची ह्याच्यामधून सेवा करायची असते. पण आज तो भाग तर निघूनच गेला आहे, सेवेचा भाग निघूनच गेला आहे, त्यात वेगळ्याच काय काय गोष्टी घुसलेल्या आहेत. पण तरीही आपलं जे कर्तव्य आहे, आपल्याला जो हक्क बजवायचा आहे तो ह्यासाठी की स्वतःसाठी. आज जर तुम्ही जर परफेक्ट कॅन्डिडेट जे असतील ते जर तुम्ही निवडून दिलेत तर ते तुमच्यासाठी काम करतील. जर असे लोक तुम्ही, आपल्या एका वोटने सुद्धा खूप फरक पडतो. तुमचा एक वोट जरी कमी झाला तरी चुकीचा व्यक्ती निवडून येऊ शकतो आणि चुकीच्या गोष्टी तुमच्या विभागामध्ये घडू शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जर मत नाही दिलं, आपल्याला असं वाटतं रे मी नाही गेली तर काय फरक पडणार आहे, आहेत बाकीचे लोक करतील वोटिंग. पण तसं नसतं. जसं एक एक्झाम्पल देते की जसं शाळेमध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा मॉनिटर वगैरे सिलेक्ट केलं जातं, तर तेव्हा बघा तुम्ही अगदी छोट्या संख्येमध्ये आपण ही गोष्ट बघू, तर तेव्हा बघा की जर बाकी लोकांनी त्यांचं मतच प्रदर्शित नाही केलं आणि चुकीच्या लोकांनीच फक्त मत प्रदर्शन केलं तर चुकीचा व्यक्तीच निवडून येतो आणि त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात. तशीच ही सेम गोष्ट आहे. तुम्ही या बेसिसवरती आणि फक्त इलेक्शन म्हटल्यानंतर की कोणी आता ज्या लेडीज असतात घरगुती, त्यांना माहिती नसतं की खरंच हे काय आहे, कोण आहे, हा माणूस कोण आहे, ही पार्टी काय आहे, ही कुठली पार्टी आहे, त्यांना माहिती नसतं. पण हे तर कळतं. तुम्ही विचारू शकता तुमच्या घरातल्यांना, जे मोठे माणसं आहेत त्यांना विचारू शकता की खरंच कुठला व्यक्ती आज काय काम करतोय, कुठली पार्टी आज काय काम करते, कसं चाललंय, ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तरी तुम्ही वोटिंग करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त काही पैशांसाठी तुम्ही तुमचे वोट विकू नका. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त 500 रुपये, वडापाव याच्यासाठी बायका, म्हणजे ह्याच बायका आहेत की ज्या इलेक्शनच्या प्रचारासाठी जातात, दिवसभर जातात आणि वोटिंगच्या वेळेला गायब असतात. तर असं नका करू ना. तुमचं वोट, तुमचं मत हे बहुमूल्य आहे आणि त्याची किंमत कोणीतरी फक्त 500 ने 1000 रुपये करतंय. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला ही गोष्ट पटते का? आज तुमच्या ज्या एका वोटने ड्रास्टिक चेंज होऊ शकतो, तो तुमच्या म्हणजे या चुकीच्या गोष्टीमुळे होणार नाही. तर त्याच्यामुळे एक जबाबदारी समजा की मी माझ्या देशासाठी माझ्या आयुष्यभरात जर मी माझ्या देशासाठी काहीच करत नाहीये, तर हा खूप महत्वाचा तुमच्याकडे, मी म्हणेन की हा तुम्हाला एक चान्स आहे महत्वाचा की खरंच तुम्ही देशासाठी काहीतरी करू पाहताय, तर ही गोष्ट नक्की करा की तुमचं वोट नक्की द्या. तुमचं रजिस्ट्रेशन नसेल, रजिस्ट्रेशन करायला काहीही वेळ लागत नाही. आता सगळं ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे, अगदी पटकन होतं. ज्या पण काही तुमच्या जवळपास बूथ असतील तिथे जाऊन सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर आत्ताच्या वेळेला जरी नसेल तरी आत्तापासून सुरुवात करा की पुढच्या वेळेला जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा माझं वोटिंग कार्ड असलंच पाहिजे आणि ही तळमळ असलीच पाहिजे की मला माझं सेंटर शोधायचंय, मला माझं वोट द्यायचंय. कारण आज हे मी जसं म्हटलं की आज हे फक्त तुम्ही तुमच्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या भावी पिढीसाठी, आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढे सगळं सेव्हिंग करून पाहताय किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी करू पाहताय, पण ज्या समाजात त्यांना वावरायचंय त्या समाजात जर त्यांना प्रॉपर सर्व्हिस नसतील, त्यांना सुरक्षा नसेल, तर काहीच गोष्टी नसतील, तर कसं त्यांचं फ्युचर सेट होणार आहे मला सांगा. कितीही आपण त्यांच्यासाठी प्रॉपर्टी जमा करून ठेवली किंवा कितीही पैसा जमा करून ठेवला तरी ते त्यांना आयुष्यभरासाठी पुरणार आहे का? नाही पुरणार आहे. तर म्हणून अशा या छोट्या गोष्टींसाठी, म्हणजे मोठ्या गोष्टींसाठी खरं तर आपण हा छोटासा जर विचार केला, एक छोटंसं जर पाऊल उचललं, तर नक्कीच आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये ज्याही काही गोष्टी आहेत ना त्या नक्कीच चेंज करू शकतो. तर म्हणून ही एक, जे वोटर्स आहेत, म्हणजे जे नागरिक आहेत, त्यांना माझ्याकडून ही विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट जी मला
बोलायची आहे आज, की ॲज अ एक यूट्यूबर म्हणून, की बाबा आज जो हा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पोचाव्यात तिथपर्यंत असं मला वाटतं, म्हणून मी बोलते. आणि एक देशाची नागरिक, कल्याण या शहराची नागरिक म्हणून मला असं यूट्यूबर तर ही तर नंतरची गोष्ट आहे, पण एक नागरिक म्हणून मला जे वाटतं ते मला बोलावंसं वाटतंय, की आज आज मी 30 ते 40 वर्ष झाले आज मी कल्याणमध्ये राहते. पण 30 वर्षा आधीचं कल्याण आणि आत्ताचं कल्याण ह्याच्यामध्ये खूप 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 ड्रास्टिक चेंज आलेला आहे. आणि चेंज म्हणजे हा चांगला चेंज कुठेही दिसत नाही याच्यामध्ये. जे जे लोक कल्याणमध्ये राहतात, विशेषतः जे पूर्वेला ईस्ट साईडला जे लोक राहतात, त्यांनी कोणीही सांगावं की कल्याण ईस्टचं जे डेव्हलपमेंट आहे ते खूप सुंदर, खूप छान असं झालेलं आहे. अजिबात तुम्हाला कोणी सांगणार नाही. इवन जे बाहेरून जे लोक बघायला येतात, की रेट वाईज समजा इथे कमी असेल वगैरे, तर त्याच्यासाठी जे बघायला येतात त्यांना सुद्धा कोणाला ही गोष्ट आवडत नाही, की जिथे तिथे फक्त बिल्डिंगचं जंगल दिसतंय. मी म्हणेन की डेव्हलपमेंट नसती झाली असती ना तर उलट खूप चांगलं झालं असतं. आधीची जी कल्याण ईस्ट जे होतं हिरवळीने भरलेलं होतं, पर्यावरण खूप चांगलं होतं, पाण्याची व्यवस्थित सोय होती, या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण आत्ताची जी आफ्टर डेव्हलपमेंट, म्हणजे त्यांच्या हिशोबाने डेव्हलपमेंट असं मी म्हणते, आफ्टर डेव्हलपमेंट जी ही कल्याणची स्थिती आहे ती खरंच खूप डेंजर आहे. जिथे तिथे तुम्ही बघाल ना, ज्या पण जुन्या चाळी होत्या त्या जुन्या चाळी तोडल्या गेल्यात. तिथे 20-20, 21-21 माळ्याच्या बिल्डिंगी उभ्या केल्या गेल्यात. आणि आज सगळीकडे पाण्याचे प्रॉब्लेम्स दिसून येतात. कुठेही सेफ्टी हा प्रकार पण खूप कमी आहे. बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत आमच्या इथेच, मुलींच्या बाबतीत, लहान मुलींच्या बाबतीत बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सेफ्टी हा प्रकार राहिलेला नाहीये. त्याच्यानंतर एवढं कन्स्ट्रक्शनचं सगळं लोड आहे, सगळीकडे जिथे तिथे कन्स्ट्रक्शनच दिसतं. आणि त्याच्यामुळे जे वातावरण आहे, जे पर्यावरण आहे ते खूप 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 दूषित सगळीकडे होत आहे. त्यानंतर जी पण जुनी झाडं होती, जी खूप वर्षापासूनची झाडं होती, ती सर्रास तोडली जातात रस्त्यांच्या कामासाठी, बिल्डिंग्ससाठी, रिडेव्हलपमेंटसाठी सर्रास तोडली जातात. त्यानंतर तिथे एकही झाडाचं वृक्षारोपण केलं जात नाही. हे एक्झाम्पल मी माझं स्वतः सांगेन, की मी जिथे जुन्या बिल्डिंगमध्ये राहत होती तर तिथे समोर रस्ता बनवण्यासाठी त्या विभागातली अगदी जुनी जुनी झाडं तोडून टाकली आणि त्यानंतर तिथे सांगितलं गेलं होतं की झाडं लावली जातील, पण एकही झाड तिथे नगरपालिकेकडून लावण्यात आलं नव्हतं. त्यानंतर आम्ही स्वतः तिथे झाडं लावली होती आणि आता त्या झाडांच्या सावलीत बरेचसे लोक त्यांचं काय ना काय छोटा मोठा बिझनेस करतात. म्हणजे मला हे सांगायचंय की नगर रचना विभाग काय काम करते यामधून मला ही गोष्ट विचारायची आहे, की जे पण नगर रचना विभाग असतो तर त्याचा त्या विभागाचा काहीच ट्रॅक नसतो का, की या विभागाचं लिमिटेशन्स किती आहेत, याच्यामध्ये किती बिल्डिंग्स झाल्या पाहिजेत किंवा किती रेसिडेन्शियल एरिया आला पाहिजे, किती बिझनेसचा एरिया आला पाहिजे, हे काहीच चेक केलं जात नाही का? कारण कुठेही प्रॉपर प्लॅनिंग काही कसलीही दिसत नाही. लहान मुलांसाठी असं गार्डन कुठेच दिसत नाही. तुम्ही नवी मुंबई साईडला जा, 2-2, 3-3 बिल्डिंग सोडून मोठमोठे गार्डन आहेत तिथे. सगळीकडे सगळीकडे हिरवळ आहे, रस्ता प्रॉपर आहे. आज इथे सगळीकडे ट्रॅफिक, म्हणजे तुम्ही शनिवार रविवार तर सोडाच, पण इतर दिवशी सुद्धा जेव्हा तुम्ही संध्याकाळी जाताना फुल सगळा रस्ता ट्रॅफिकने भरलेला असतो. लोकांना जे सिनियर सिटीजन्स लोक आहेत त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी भीती वाटते. त्यानंतर सिग्नल फक्त नावाला लावलेले आहेत, सिग्नलची काहीच सोय नाहीये व्यवस्थित, सिग्नल चालूच नसतात. ते लावलेले आहेत सिग्नल पण त्याची सोय काहीच नाहीये. मग का सिग्नल लावले गेलेत, का तो खर्च केला गेला, ह्याचं काहीच ट्रॅक कुठे नाहीये का? तर मग मला हे जे नेते वगैरे हे जे लोक उभे आहेत, मला यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की काय म्हणजे कल्याण हे ऐतिहासिक शहर म्हणून म्हटलं जातं. आज जर कल्याण पूर्वेमध्ये जर कोणी बाहेरचा व्यक्ती आला तर तो बघेल ना, तर ते ऐतिहासिक हा शब्दच तो विसरून जाईल. जिथे तिथे कचऱ्याचा डोंगर दिसतो, जिथे तिथे म्हणजे एंट्री मारली ना कल्याण ईस्ट मध्ये तर असं झोपडपट्टी सारखं म्हणजे कचऱ्यासारखंच दिसतं. कुठेही कुठल्याही तुम्ही एरियामध्ये जा, कुठेही कसलंच प्लॅनिंग तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. फक्त म्हणजे नावापुरतं, म्हणजे इलेक्शन्स आले तर तेवढ्यापुरतं काही कामं केले जातात किंवा वोट्स हवे असतील त्यासाठी काही कामं केले जातात. पण एक
माझं शहर किंवा माझं राज्य, माझा देश, ही भावना मला कुठेच कधीच कसलीच दिसत नाही त्याच्यामध्ये. खूप आतून त्रास होतो जेव्हा आम्ही गोष्टी या बघतो ना, तेव्हा आतून खूप त्रास होतो. पण पर्सनल लेव्हलवरती आपण ह्याच्यावरती काहीच सोल्युशन काढू शकत नाही. जेवढं पॉसिबल होतं, झाडांच्या बाबतीत ज्या गोष्टी पॉसिबल होतात त्या आम्ही करू शकतो. पण बाकी रस्ते म्हणा, गार्डन्स म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, आज कल्याण ईस्टमध्ये असं एकही ट्रस्टेबल हॉस्पिटल नाहीये की जिथे आम्ही डोळे झाकून, समजा काही गोष्टी झाल्या तर डोळे झाकून आम्ही तिथे जाऊ शकतो. जे 1-2 हॉस्पिटल आहेत बोटावर मोजण्याइतके, तर त्यांचे एवढे चार्जेस आहेत की जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांचे जे चार्जेस आहेत ते परवडणार नाहीत. तर जे गरीब लोक आहेत ते कुठे जातील? त्यानंतर जे सांगितलं जातं की सरकारी हॉस्पिटल्स, हा तर कन्सेप्टच निघून गेलाय की सरकारी हॉस्पिटल म्हणा, सरकारी शाळा म्हणा, कारण तिथे अशी म्हणजे थर्ड क्लास लेवलची सोय दिली जाते की गरीब व्यक्ती ज्याच्याकडे पैसे नाहीयेत ना, तो सुद्धा तिथे जाणार नाही त्यांची ट्रीटमेंट बघून. ही जी गोष्ट आहे हॉस्पिटलच्या बाबतीतची जी गोष्ट आहे ती तर मी कोरोनामध्ये खूप अनुभवली. खूप लोकांना म्हणजे हॉस्पिटल्स चांगले मिळाले नाही. खूप लोक तर जाऊ दे, माझी स्वतःची आई, माझ्या आईलाच हॉस्पिटलमध्ये सोय व्यवस्थित मिळाली नाही. कारण ते हॉस्पिटलच बोगस हॉस्पिटल होतं. तिथे जे डॉक्टर्स होते तेच बोगस डॉक्टर्स होते. त्यांच्याकडे कुठलीही चांगली म्हणजे जी डॉक्टरची डिग्री असते ती डिग्री नव्हती आणि तरीही ते हॉस्पिटल चालवत होते. आणि त्यातली मोठी गोष्ट तुम्हाला सांगू की त्यावेळेला टाइम बिंग ते हॉस्पिटल बंद केलं गेलं आणि पुन्हा आज ते हॉस्पिटल पुन्हा चालू आहे. म्हणजे अजून किती लोकांचा जीव घ्यायचा बाकी आहे. जे KDMC आहे किंवा जे नगर विभाग आहे किंवा जे पण काही पदाधिकारी आहेत, मला तुम्हाला हेच विचारायचंय की ह्या गोष्टींकडे कधी लक्ष दिलं जाईल? रस्त्यांची सोय व्यवस्थित नाही. जेव्हा इलेक्शन जवळ येतं किंवा अशा काही गोष्टी असतात, तेव्हा फक्त लोकांना अप्रोच केलं जातं. पण मला सांगा की जर ही कामं होत असतील, जर ही कामं लोकांना सगळ्या गोष्टी दिसतात, जेव्हा तुम्ही काही करता, लोकांना सगळं दिसतं, सगळं कळतं. तर पैसे वाटण्यापेक्षा किंवा पैसे देण्यापेक्षा जर कामच व्यवस्थित केले, नगराचं बोलतात ना, प्रगती व्यवस्थित केली, डेव्हलपमेंट व्यवस्थित केली, लोकांना बेसिक ज्या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत त्या जर लोकांना पुरवल्या गेल्या, तर तुम्हाला कुठल्याही प्रचाराची सुद्धा गरज लागणार नाही. कारण लोकांना माहिती आहे की हा व्यक्ती काम करणारा आहे, हा काम करतो. त्याच्यामुळे लोकं बिनधास्त तुम्हाला मतं देऊ शकतात. तर म्हणून ही अगदी अगदी एकदम साधी गोष्ट आहे जी मी विचार करू शकते, तर का नाही समोरचे व्यक्ती याचा विचार करत आहेत? तर फक्त पैशाकडे न बघता किंवा सत्ता किंवा पैसा यांच्याकडे न बघता एक देशाचा नागरिक किंवा जर खरंच मनापासून जर तुम्ही या गोष्टी केल्यात ना, तर आज तुमच्यामुळे हजारो लाखो लोक सुखावतील, हजारो लाखो लोकांचं जीवन चांगलं होईल आणि त्याचे चांगले आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळतील. तर हीच एक माझी रिक्वेस्ट आहे की कल्याण पूर्वेच्या बाबतीत ज्या ह्या गोष्टी मी सांगितल्या, तर हा व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या. या गोष्टी निदर्शनास आणून द्या आणि ह्याच्यावर म्हणजे काम व्हावं, काम करावं अशी ॲज अ नागरिक माझी इच्छा आहे. आता बाकीच्या लोकांना तेवढं तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. बोललं जातं, सगळीकडे सगळं बोललं जातं, पण ते तिथपर्यंत पोहोचत नाही. तर म्हणून मी एक निमित्त असेल त्या गोष्टीसाठी, पण मला असं वाटतंय की आज ही गोष्ट बोलणं खूप गरजेचं आहे. त्यावर किती काम होईल, किती नाही मला माहिती नाही. कारण माझ्या बोलण्याचा त्याच्यावर किती फरक पडेल हे मी नाही सांगू शकत. पण मला स्वतःला एक समाधान मिळतं की मी याच्यावरती काहीतरी बोलले. मी फक्त हातावर हात ठेवून बसून राहिले नाही. माझ्या पुढच्या पिढीसाठी मला या गोष्टी, जसं मी माझ्या घरातल्या गोष्टींचं नियोजन करते, तर तसंच माझ्या आजूबाजूचा माझं जे आजूबाजूचा परिसर आहे, मी जिथे आज लहानाची मोठी झाली, तर त्या गोष्टी सुद्धा बिघडल्या नाही पाहिजेत, त्या गोष्टी सुद्धा चांगल्या राहिल्या पाहिजेत. हीच त्याच्या मागची एक छोटीशी भावना आहे. तर म्हणून प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या
आणि या गोष्टींकडे यांच्यावर काम व्हावं, कल्याण पूर्वेमध्ये काम व्यवस्थित व्हावं. हे जे पण आज काही जे खूप सारे कन्स्ट्रक्शन चालू आहेत, प्लीज तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. इतक्या कन्स्ट्रक्शन्सची आणि इतक्या बिल्डिंग्सची खरंच गरज आहे का? आज 20-20, 21-21 माळ्याच्या बिल्डिंग बांधल्या जातात. अर्ध्यापेक्षा जास्त बिल्डिंग ह्या रिकामीच असतात. तर अशा एवढ्या साऱ्या कन्स्ट्रक्शन्सची काय गरज आहे? जे वातावरण, कोरोनाने आपल्याला इतकं सारं शिकवलं, पण ते फक्त तेवढ्या पुरतच लिमिटेड राहिलं आणि आज पुन्हा आपण येरे माझ्या मागल्या परत त्याच गोष्टी रिपीट होत आहेत सगळ्या. म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत म्हणा, लोकांच्या बाबतीत म्हणा, सोयींच्या बाबतीत म्हणा. तर असं नको व्हायला. पुन्हा आपल्यावरती अशी वाईट म्हणजे नैसर्गिक अशी आपत्ती पुन्हा आपल्यावर नको यायला. त्यासाठी आपण आजपासून तयारी करूया, आजपासून सुरुवात करूया. तर म्हणून एवढीच रिक्वेस्ट असेल माझी की प्लीज ह्या गोष्टींचा विचार केला जावा. आणि बस मला जे सांगायचं होतं थोडक्यात, काही जेवढं मला माहितीये, मला पटतंय किंवा मला समजतंय माझ्या भाषेमध्ये, ते मी तुमच्या समोर मांडलं. तर उद्या इलेक्शन आहे, तर उद्या नक्की सगळ्यांनी इलेक्शनला म्हणजे उद्या नक्की सगळ्यांनी वोटिंगला जा, आपलं आपलं मत द्या. आणि बघा काय होईल किंवा नाही होईल ही पुढची गोष्ट आहे, पण माझं काम मी केलं, माझं कर्तव्य मी केलं, हे खूप महत्वाचं आहे. जसं देव नेहमी सांगत राहतात की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. जर तुम्ही कर्मच केलं नाही आणि तुम्ही फक्त विचार करताय की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तर तसं होत नाही. तर म्हणून आपण जे आपलं जे कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे. तर म्हणून नक्की सगळ्यांनी वोटिंगला उद्या जा. ज्यांचं रजिस्टर आहे त्यांनी नक्की जा. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी दुसऱ्या ग्रुपला सांगितल्या, तर त्यावरही थोडंसं लक्ष टाका आणि त्यावरही थोडंसं काम करा. बस हीच त्यांना विनंती आहे. दुसरं आपण काहीच करू शकत नाही. पण आपली जी ताकद आहे ना, की आपण काय करू शकतो, ती या वोटिंग मधूनच आपल्याला दाखवता येईल. तर म्हणून माझं मत त्यांनाच असेल की जे हे काम करतील, जे काम करतील त्यांनाच माझं मत असेल. बस मी कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली किंवा कोणाच्या सांगण्याने मी कोणाला मत देणार नाही. मला ज्या व्यक्ती व्यवस्थित वाटतात की ज्या खरंच उद्या माझ्या संपूर्ण विभागाचा किंवा माझ्या राज्याचा किंवा देशाचा विकास करू शकतात, काम करू शकतात, त्यांनाच मी माझं मत देईन. आणि असंच मत तुमचं सुद्धा असू द्या आणि तुमचंही मत द्या. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.